लक्ष्मी निवास मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळतं आहे की आता लक्ष्मीच्या हे लक्षात आलं आहे की देवघरात असलेले जे शाळीग्राम आहेत ते खोटे आहेत आणि तिचा संशय असतो की संतोषनेच हे शाळीग्राम बदललेले आहेत. ती संतोषला जाब विचारते, पण संतोष अजिबात हे मान्य करायला तयार नाही की त्याने चोरी केलेली आहे. त्यानंतर लक्ष्मी त्याला चॅलेंज लावते की मी जर हे सिद्ध करून दाखवलं तर तुला मी जे सांगेल ते करावं लागेल. आणि मग लक्ष्मी आता पुराव्यांसहित संतोषला चोर सिद्ध करते आहे. ती पोलिसांना घरी बोलावते. पोलीस विचारतात की हा तर तुमचा सख्खा मुलगा आहे, तुम्ही आई म्हणून त्याला माफ करायला हवं. लक्ष्मी म्हणते की याच्या मी खूप चुका पोटात घातलेल्या आहेत, पण आता पाणी डोक्याच्या वरून चाललेलं आहे. हा आमचा मुलगा म्हणायच्या लायकीचाच नाही आहे आणि आता याला शिक्षा व्हायलाच पाहिजे. त्याच्यामुळं इन्स्पेक्टर साहेब तुम्ही आता याला घेऊन जा. संतोष लक्ष्मी आणि श्रीनिवासच्या पाया पडतो, त्यांची माफी मागतो आणि जेलमध्ये न पाठवण्यासाठी विनंती करतो. पण लक्ष्मी आता खूप कठोर झालेली असते. तिने मुलाच्या बाबतीत हा खूपच धक्कादायक निर्णय घेतलेला असतो. आता संतोषचा पापाचा घडा भरलेला आहे. संतोषने आईबाबांना जेवढा त्रास दिलेला आहे त्या सगळ्या पापांची आता परतफेड त्याला जेलमध्ये करावी लागणार आहे. काय आता संतोष अजून जेलमधून सुटण्यासाठी कोणती खेळी खेळेल आणि आता तो पुन्हा सुधारून जेलमधून बाहेर येईल का, हे बघणं खूप रंजक ठरणार आहे. इकडे आता लक्ष्मीला टेन्शनमुळं चक्कर येऊ लागलेली असते. तिला चक्कर येत असताना एक नवीनच मुलगा तिला सावरताना आपल्याला दिसतोय. मालिकेत एका खूपच भन्नाट अशा नवीन पात्राची एंट्री होणार आहे आणि तोच आता लक्ष्मी आणि निवासला खूप मोठा आधार देणार आहे. संतोष जेलमध्ये गेल्यामुळं खचलेल्या लक्ष्मीला आणि निवासला तो आता सावरतोय.